दादा आईला पटेल ना आज का नंदू बरोबर पण तेच करेल? नंदू बोलेल ना तिच्याशी. बरं झालं ते नंदूला बोलवलं जेवायला. आनंदीचीच आयडिया होती नंदूला जेवायला बोलवायची. हे आनंदी. हा आनंदी आज स्वयंपाक काय करणार आहे सांग ना. एक काम कर, तू ना नंदूच्या आवडीचं कर सगळं. हे बघ त्याला ना शेवयाची खीर खूप आवडते आणि मटर पनीर ते पण आवडतात. आणि हा आळू वड्या तर त्याच्या फेवरेट आहेत. हा त्या कर, नक्की कर. हा वर्षा, नंदू जेवायला येणार बरोबर आहे, पण मनवायचंय आईला. हो रे आनंदी, मी काय म्हणते तू आईच्या आवडीचे पण 2-4 पदार्थ कर. कसं आहे ना तिला छान छान तिच्या आवडीचं खायला मिळालं ना की तिचा मूड चांगला असतो, डोकं शांत असतं जरा. हा करशील ना? हा हा मग चल ना, कर ना. मी पण येते मदतीला, पण तू कर पटकन आधी. मी आलेच, दादाशी बोलते आणि येते. दादा आईनी जर नाही ऐकलं ना तर एकदा तू पण बोल हा आईशी. त्याची गरज नाही पडणार वर्षा. ते काय मला माहित नाही, तू बोलायचं म्हणजे बोलायचं बस. आनंदी, त्या मोदकाच्या सारणात वेलची सोबत थोडंसं जायफळ किसून घाल. बघ कसे होतील मोदक. हे बघ आनंदी, असा ना तांदळाच्या दाण्यासारखा दिसला पाहिजे कांदा. चिर, नीट चिर, चकचक चकचक चिर अशी. हा आनंदी, तुझ्यासारखी निस्वार्थी बाई मी कुठेच पाहिली नाही. दुसरी कोणी असती ना अशी सहजासहजी माझी राघवशी भेट घडवून आणून दिली नसती. पण मी भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखी सवत मिळाली. त्याला सांग सॉरी म्हणायला. रमाताई सॉरी म्हणायला सांगते. हो हा, आय एम सॉरी रमा. मला नाही, हिला. मला सॉरी म्हणायला सांगतात रमाताई. ठीक आहे आनंदी, आय एम सॉरी. राघवला ना एकांतात गाठ आणि काय झालंय ना ते बोला, भांडून घ्या दोघं जण. मी आणि राघव असंच करायचो. काही वाद वगैरे झाला ना तर एकमेकांशी बोलायचो, भांडायचो, मग सगळं संपून जायचं. पण रमाताई जायचं म्हणतायत. की बाय माझे, मी रमाताईंशिवाय हा संसार सांभाळू शकेन आणि हा संसार माझ्या इतकाच त्यांचाही आहे ना. हा जे काही येते त्यांच्यामुळेच आहे, पण मी त्यांना थांबवणंही चुकीचं आहे. त्यांना स्वतःला जाण्याची इच्छा असताना मी नाही थांबवू शकत त्यांना. कधी ना कधी त्यांना जायचंच होतं. आजपर्यंत त्या आजूबाजूला असण्याची इतकी सवय झाली आहे, पण उद्या त्या नसतील. रमाताई खूप कठीण जाणार आहे तुमच्याशिवाय ह्या घराचा विचार करणं, पण निरोप तर घ्यावा लागणार ना. काय करायला हवं मी रमाताईंसाठी? आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज रमाताईंच्या आवडीचं जेवण करते. त्यांना जे जे आवडायचं ते ते सगळं करते. दादा मी तुला एकदा सांगितलं ना, तू बोलायचं म्हणजे बोलायचंच. नाही वर्षा, मी नाही. अरे आनंदी, आनंदी बघ ना. काय झालं? अगं दादाला समजव ना, ऐकतच नाहीये माझं. काय झालंय ते तर सांगा आधी. मी दादाला सांगतेय की आईशी आमच्या लग्नाबाबत बोल माझ्या आणि नंदूच्या. तो ऐकतच नाही. अगं दादाचा शब्द मोडू नाही शकणार ना आई, त्याचा ऐकेल ती. नाही वर्षा, ही तुझी लढाई आहे, तुलाच लढायची. तुला काय वाटलं? चल, आई माझं मन राखण्यासाठी होकार देईल, पण ती मनापासून तयार होण्याकरता तुलाच तिला मनवायचं आहे, तुला आणि नंदूला. अरे दादा आम्ही बोलूच दोघं जण, पण तरीही
आईनी नाही ऐकलं ना तर मग तू बोल. नाही, बरोबर सांगतायत ते. हं? कोर्टातली केस लढले ना ते, जिंकले ना ते. आता आईंचं मन वळवण्याचं काम तुमचं, ती लढाई तुमची, तुम्ही जिंका ती. तुम्ही दोघं पण ना, मला ना नंदूला फोन करून सांगावंच लागणार आहे की काहीही करून आईचा होकार मिळवायला लागणार आहे. मी आले त्याला फोन करून. आनंदी, ए बाळा झाला का ग स्वयंपाक? हो आई. मग वाढायला घे बाळा. नाही आई, थोडा वेळ थांबूया ना. बाई, आज सूर्य कोणीकडून उगवला? भूक नाही लागली तुला? तसं नाही, म्हणजे आई ग, गुडगा उघड ग. अरे नंदू ये. हे कसे आले? कोणी बोलवलं तुम्हाला? मी जाऊ का? अरे नाही नाही, आई गंमत करतीये. ये ना, जेवायच्या वेळेला आलायस आता जेवूनच जा. ये ये. नंदू, हा, ये ये. या हा, या ये, या ये. या, ये. बसा. बस बस. आणि का आलात ते पण सांगा ना. बोला. ते मी विचारपूस करायला आलोय. रागात होता? कसे आहात तुम्ही? बरं आहे. आई, तुम्ही कशा आहात? एक गुडघे सोडले तर बाकी ठणठणीत आहे मी. झालं विचारपूस करून निघा. आई, चांगलं आहे. आमच्या गृहोद्योगातून खास तुमच्यासाठी मी साडी आणली. माझ्यासाठी हो साडी? हो. का बरं? आमच्या लग्नात तुम्ही ही साडी नेसावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या लग्नात? आमच्या लग्नात म्हणजे? आई, अगं असं काय करतेस? आमच्या लग्नात म्हणजे आमच्या दोघांच्या लग्नात. झालं ठरलं तुमचं दोघांचं? हे बघा नंदकुमार, मी हिला सांगितलंय, तुम्हाला परत सांगते, हे लग्न एवढ्यात होणार नाही. 1 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल. आई, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. तुमची काळजीही समजू शकतो मी. पण आई, कसं आहे ना, आत्ता लग्न केलं काय, पुढच्या वर्षी केलं काय, किंवा 10 वर्षांनी केलं काय, यावर लोक वर्षांनी दुसरं लग्न केलं म्हणून तिला बोलणारच नाही का? तुमच्या ना लक्षात येत नाही नंदकुमारा. अहो, आत्ता घटस्फोट झाला माझ्या पोरीचा, आता लगेच लग्न. काय कसं दिसतं ते कळतंय का तुम्हाला? नाही, पण लग्नाशिवाय आम्ही वर्षभर फिरलो तर लोकांना तेही बरोबर वाटणार नाही. लोक त्यावरही चर्चा करतील, नाही का? बर, लोकांचं सोडून द्या लोकांचं. पण तुम्हाला दोघांना वेळ नको? हा, एकमेकांना जाणून घ्यायला, एकमेकांचे विचार समजून घ्यायला वेळ नको तुम्हाला? नाही आई, मला कळते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं. म्हणजे तुम्हाला या गोष्टीची भीती वाटते की आधी वर्षाच्या बाबतीत जे काही घडलं ते पुन्हा घडलं तर. पण आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नवऱ्याच्या प्रेमाची तिला कधीही कमतरता भासणार नाही. हा, आता संसारामध्ये काही गोष्टी कमी जास्त होतात, नाही म्हणत नाहीये मी, पण त्यामुळे माझ्या नवऱ्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं हे यापुढे वर्षाला कधीही वाटणार नाही. वर्षा माझ्या आयुष्यात नसताना मी तिच्यावरती 13 वर्ष प्रेम केलं. आता तर ती माझ्या आयुष्यात असणार आहे. मग विचार करा, मी तिच्यावरती किती प्रेम करेन.
आणि मी हात जोडतो, म्हणजे मी एवढा वाईट नाहीये की आमच्या लग्नाला तुमचा नकार असेल तरीही मी लग्नासाठी उभा राहीन. ते मला झेपणारच नाही हो. आई, तुम्ही माझ्यासाठी वर्षाच्या आई म्हणून खूप महत्वाच्या आहात. म्हणून तुमच्या परवानगीशिवाय आणि आशीर्वादाशिवाय आम्ही लग्न करणार नाही. आई, मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्या मुलीला खूप सुखात ठेवेन. आमच्या लग्नाला परवानगी द्या. वर्षा, मला नाही वाटत या माणसासोबत लग्न करण्यासाठी 1 वर्ष थांबावं लागेल. आई, म्हणजे तुझी परवानगी आहे या लग्नाला? आनंदी, बाई ग, जावई बापू आलेत घरात. हा, चला. अगं, लगेच जावई बापू? लग्न करायचंय ना? बाई आनंदी, हा, जावई बापू घरी आले, तुझ्या हाताने छान ताट वाढून आण. फार मोठी गोष्ट आहे. अगं बाई, राहिलं मनासारखं. पण दादा, काय रे, आई एवढ्या लवकर तयार कशी झाली? मला सुद्धा कळत नाहीये, पण असो, ग्रीन सिग्नल दिलाय ना, आता तिचं मन परत बदलण्याच्या अगोदरच लग्नाचं काय ते बोलून घेऊ आपण. ताटं वाटा. हो हो, हे आनंदी, चल चल चल, ताटे वाढूया. आलेच. सगळं तयारच आहे. तू कुठे चाललीस? आई, आज चांगला दिवस आहे. आपण सगळेजण एकत्र आहोत, तर रमाताईंसाठी पण ताट वाढलंय. मी गच्चीवर ठेवून येते, घेऊन जाते ताट. हो हो, चाल. दे. नंदू, बस, आम्ही येतो पटकन. पाणी. रमा आमची राघवची पहिली बायको हो. होता. दे, जावई बापूंना दे. आनंदी, हा, रमा इथे. आनंदी, रमाताई आपल्याला कायमचं सोडून जात आहे. काय? त्यांचं असं म्हणणं आहे की हा संसार आपल्या दोघांचा आहे. आपल्या दोघांना आता सांभाळायचा आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासाला जायचंय. तुम्हाला निरोप घ्यायचा असेल ना त्यांचा, त्यांच्याशी बोलायचं असेल म्हणून वर घेऊन आले तुम्हाला. ठीक आहे. आनंदी, रमा आणि माझ्यामध्ये असं काहीच नाही जे तुझ्यापासून लपलंय, ज्यात तुला अंतर आहे. तू सुद्धा सांगू शकतेस. आनंदी, बरोबर बोलतोय तू. रमा, आपलं हे कुटुंब तुझ्यासोबतच पूर्ण आहे का? तू आमच्यात असलीस नसलीस तरी तुझ्या आठवणी घेऊनच आम्ही आमचा संसार पुढे घेऊन जाऊ. तुझ्या मृत्यूनंतर सुद्धा तू
कायम तुझ्या राघवच्या संसारावर लक्ष ठेवून राहिलीस. रमा, अगं इतकं प्रेम करत आलीस तू माझ्यावर की हे जग सोडून गेल्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यातून तू गेली नाहीस कधी. कायम माझ्या आजूबाजूला होतीस, माझ्या सोबत होतीस, मला पाहत होतीस, माझी साथ कधीच तू सोडली नाहीस. आता जर का हीच ती वेळ असेल की आपण एकमेकांना निरोप द्यावा, तसंही राघव, तू आणि चिंगी खुश आहात. आता तुम्हाला सांभाळणारं कोणीतरी आहे. अजून काय पाहिजे मला? मी इतके दिवस या जगातनं जाऊन सुद्धा तुझ्या बरोबर होते, यापुढेही राहणार. आनंदी, येते रमाताई. या जगात मला कधीच एकटं वाटलं नाही. तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली, माझा अर्धवट संसार सांभाळायला आलीस आणि हा संसार आपलासा केला, नाती जोडली. आता ती हळूहळू तू घट्ट करशील मला खात्री आहे. माझ्या राघवची आणि चिंगीची काळजी घे. तुला या घरातलं तुझं अस्तित्व मिळालं. राघवच्या मनात तुझी एक जागा आहे. आता तुला या मंगळसूत्राची काही गरज नाही. तुझं हक्काचं मंगळसूत्र तुझ्यापाशी असू दे. अहो चांगलं खाल्लं पाहिजे तरनाटाच्या माणसाने. आमची आनंदी एवढ्या सुरेख पुऱ्या करते, त्या टम्म फुगतात तिच्या हातच्या पुऱ्या. बघते काय खीर वाढ ना त्यांना. नाही खीर तुम्हाला खावीच लागेल. एकदम विशेष स्पेशल असतात ना तशी खीर आहे आमच्या आनंदीच्या हातची. सगळं असतं त्याच्यात, बदाम काजू पिस्ते. अगं लाजू नको, वाढ ग माझ्या आई. सुग्रास जेवण बनतं. आणि आई आता तू आनंदीकडनं पुऱ्या बिऱ्या सगळं शिकून घे. आनंद म्हणजे जावई बापूंना सगळं मिळालं पाहिजे. बरं झालं राघवा तू आलात. मी आता लग्नाचीच बोलणी करणार होते. आपण बोलून घेऊया ना आताच. हा नंदकुमार, अगं बाई
जावई बापू, आईंना भेटायला कधी येऊ तुमच्या घरी? वर्षाच्या आईला तर आपण लग्नासाठी तयार केलंय, पण आता माझ्या आईचं मन कसं वळवणार?